आणि महादेवाने स्वीकार केला. मग महादेवाने विचार केला, एवढा मोठा घर आहे, आपला कसं असतंय, जेवढा मोठा बंगला ना तेवढा मोठा भट पण पाहिजे, बरोबर का? भले काय बोलला, काय करून गेला आम्हाला माहिती नाही, आणि तिथे आम्ही डोका पण लावित नाही, लावतो कारण आम्हाला तसं सांगितलेलंच आहे, तुम्ही जास्त डोका लावायचा, तुम्ही फक्त ऐकायचा, स्वाहा समर्पयामी समर्पयामी, लावला पाहिजे डोका. अरे नुसतं आपण एखादं बियाणं घेणार असू तर किती चौकशी करतो. शेतामध्ये जर एखाद्या प्रकारचं बियाणं घेणार असू महाराज आपण एखाद्या प्रकारचं, तर किती चौकशी करतो आपण, किती विचारतो त्याला, किती दिवसाचं आहे, कसं आहे, किती दिवसात येणार, मग याला खत कशा प्रकारे द्यायचं, कुठल्या प्रकारे हे करायचं, पाण्याचं प्रमाण काय असेल, कशा प्रकारचं पीक येईल, विचारतो की नाही. मग तसं आपण ते तपासणी केली पाहिजे. तपासणी म्हणजे काय, कुठल्या देवाची पूजा करतोय आपल्याला माहिती पाहिजे ना, आपण करतोय ना, कुठल्या देवाचं मंत्र बोलतोय आपल्याला माहिती पाहिजे, तो मंत्र उलटा बोलतोय का सुलटा बोलतोय माहिती पाहिजे. असो, एवढ्या मोठ्या महालाचं वास्तुशांती करायची, गृहप्रवेश करायची, पूजा करायची म्हटल्यानंतर ब्राह्मणही तेवढा मोठा पाहिजे, बरं का. आणि मग त्यावेळेला दशग्रंथी ब्राह्मण, काय म्हटलेले रावणाला, दशग्रंथी, 4 वेद आणि 6 शास्त्रांचा अभ्यास असलेला ब्राह्मण, दशग्रंथी ब्राह्मण. खूपच ज्ञान होतं, सगळ्या प्रकारचं ज्ञान होतं, बरं का. आणि मग बोलावल्यानंतर जेव्हा बघितलं ना तेव्हा त्याच्या डोळ्यात भरला, ते माणसाच्या डोळ्यात एकदा भरला ना तर तो त्यासाठी काहीही करायला तयार होतो. बाबा बरोबर आहे ना. आता कलियुगामध्ये आपण राहतोय, सर्रास करून तसंच चाललंय. एखाद्याच्या डोळ्यात एखादं दृश्य भरलं ना, बापाने समजवू द्या, मावशीने समजवू द्या, आईने समजवू द्या, मामा साई समजवू द्या, शेजाऱ्यांनी समजवू द्या, मित्रांनी समजवू द्या, तो बोलल नाही ना मी माझ्या जीवाचं काहीतरी करतो. कलियुगात राहतोय आपण, सर्रास करून अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. पण जीवाचं काहीतरी करण्यापेक्षा आणि हातचा निघून जाण्यापेक्षा दोन्ही कडीच्या आई वडिलांनी एकत्र यावं, काहीतरी चांगला विचार करावा आणि त्याच्यातून काहीतरी चांगलं निघेल निष्पन्न, अशा प्रकारे विचार करावा. कारण बाबा आज आपली परिस्थिती अशी, आपल्या बहुजन समाजाची 25, 30 वर्षाची पोरं आपल्या हातून निघून चाललेली आहेत, आत्महत्या करतायत. का? एकदा गेल्यानंतर मग साप गेल्यावर फरफट कुठून फायदा काय, बरोबर आहे की नाही. साप गेल्यावर फरफट कुठून फायदा काय. मग योग्य विचार करा, हेकेखोरपणा ठेवू नका. भले मग जे काही होईल ते त्यांच्या कर्माप्रमाणे नंतर, पण एकतर हातचे निघून जातील, नाहीतर आयुष्यातले निघून जातील. डोळ्यात भरल्यानंतर मग काही सांगू शकत नाही. तसा महादेवाचा महाल डोळ्यात कोणाच्या भरला, रावणाच्या. पूजा करता करता पूजेकडे लक्ष कमी, तो लाद्यात चापीत बसला. बापरे, लादी म्हणजे काचसारखी आहे, फोटो दिसतो. तो टायलेस कडे पाहायला लागला, तो किचन पाहायला लागला, तो बेडरूम पाहायला लागला, तो सगळ्या प्रकारच्या ते रूम वगैरे सगळं पाहायला लागला. आणि काय मनात त्याच्या निर्माण झालं काय माहिती. पूजा झाल्यानंतर महादेवांच्या मुखातून फक्त निघालं, चांगली पूजा केलेली, अतिशय सुंदर पूजा केली, मी प्रसन्न झालो, माग तुला काय मागायचं ते. आणि हाच शब्द रावणाने पकडला आणि रावण म्हणतोय, ज्या वास्तूची वास्तू शांती मी केली ना, ते घरच मला द्या. सोडलं पाणी महादेवाने, म्हणून त्यांना भोळा शंकर म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, भोळा शंकर. महादेवांनी पाणी सोडलं हो, कारण महादेवांना काय आहे, इथं काय ना तिथं काय सारखंच, स्मशानात काय ना इथे काय. जरी ते महालात राहिले असते तरी तसेच राहिले असते ना. ते काय अलंकार घातले असते का, चला आता सोन्याच्या महालात राहायचं म्हणून सोन्याचे अलंकार घाला. ते रुंड माळाच असते त्यांच्या गळ्यात. अंगाला काय त्यांनी मस्त की कुठल्या तरी पार्लर मधून आणलेली पावडर लावली असते का, चिताभस्मच लावलं असतं ना. त्यांची आवडतीच होती. मग इथं काय ना तिथं काय, त्यांनी सोडलं पाणी. पण मला सांगा, ज्या वेळेला महादेवांनी पाणी सोडलं, त्याला रावणाला ती लंका देऊन टाकली, ते महाल देऊन टाकलं, त्यावेळेला पार्वती मातेची काय अवस्था झाली असेल बरं.
कल्पना करा ना फक्त. माझ्या पार्वती मातेची काय अवस्था झाली असेल. काय नाही बोलली पार्वती माता, फक्त एवढीच बोलली, ह्या बुवाचा असाच असताय, आपला बादली बिरड भरण आपला आहे ते बरं. असो, आपला विषय काय माहिती आहे का? अर्थार्जन करताना धर्म सोडू नका. पुरुषार्थाचे 4 भाग आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. अर्थ, काम आणि मोक्ष ह्या तिन्ही गोष्टी साधत असताना पहिला धर्म सोडायचा नाही. पहिला काय? धर्म सोडायचा नाही. आता त्याने अर्थार्जन सगळं केलं, महाल घेतला त्याने, राहिला का? त्याचा आनंद घेता आला का? आला. म्हणून घाम गाळून, कष्ट करून, मेहनत करून जे आपण कमवतो ना, त्याचं सुख तुम्हाला आयुष्यभर टिकेल, कधीही संपणार नाही. पण ऐका ना, जर तुम्ही अधर्माने, अनितीने आणि दुसऱ्याचं लुबाडून जर घ्याल ना, तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला कधी सुख प्राप्त होणार नाही आणि समाधान प्राप्त होणार नाही. ते कधीच प्राप्त होणार नाही तुम्हाला. अर्थार्जन करताना धर्म सोडू नका. बरंच बोलण्यासारखं आहे बाबा, पण आपल्याला पुढे पुढे सरकायचं आहे. पुढे 3रा भाग आहे धर्म, अर्थ, काम. अनेक विषय आहेत माणसाच्या अंतःकरणामध्ये, अनेक प्रकारच्या वासना आहेत माणसाच्या अंतःकरणामध्ये. पण आतापर्यंत देव, ऋषी, साधू, संत, माणूस, अनेक प्रकारचे ज्ञानी, अनेक प्रकारचे श्रीमंत, गरीब, अनेक प्रकारची, अनेक विचाराच्या माणसांना, या सगळ्यांना बर्बाद, उद्ध्वस्त करणारा 1 नंबरचा जर कोणी असेल ना, बरं का, त्याचा नंबरच 1 आहे. आपण बोलतो ना, तो बर्बाद झाला. कशाने? 1 नंबरने. काम. देवांचा राजा असताना त्याच्याकडे वासना निर्माण झाली. काय नाव त्याचं? इंद्र. देवांचा राजा म्हणजे त्याला इंद्र म्हटलं जातं. ते इंद्र पद आहे. त्या पदावर बसलेल्याला त्या ठिकाणी ती वासना निर्माण झाली. तो गेला काटा काढायला. ती कथा आहे ना, ब्रह्मदेवाने आपली मुलगी द्यायची ठरवली. बरं, कोणाला? जो प्रदक्षिणा पहिली पूर्ण करेल, पृथ्वीला. बरोबर ना बाबा? पृथ्वीला जो प्रदक्षिणा पहिली पूर्ण करेल त्याला ब्रह्मदेवाने आपली मुलगी अहिल्या द्यायचं ठरवलं. बरं, सुंदर आहे, रूपवान आहे, तरुण आहे, अतिशय देखणी आहे. त्या पृथ्वीला प्रदक्षिणा करण्यामध्ये अनेक ऋषी, अनेक प्रकारची माणसं, अनेक देव, त्याच्यामध्ये हा पण इंद्रदेव. आणि सगळ्यात पुढे कोण होतं माहिती तुम्हाला? इंद्रदेव. पळताना प्रदक्षिणा पूर्ण करायची की नाही, सगळ्यात पुढे इंद्रदेव. आणि त्याला आत्मविश्वास पण होता, माझ्या पुढे कोणी निघाला नाही आणि माझ्या पुढे कोणी निघणारही नाही, एवढा स्पीड आहे आपला. बरं का? पळता पळता मध्येच रस्त्यामध्ये गौतम ऋषींनी हे बघितलं आणि गौतम ऋषी विचारतायत इंद्रदेवाला, हे काय चाललंय बरं, कशासाठी पळतायत? आता त्याने विचार केला, थांबून जर याला गोष्ट सांगायला गेलो तर माझ्या पुढे कोणतरी निघेल. म्हणून पळता पळता त्यांनी सांगितलं, ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाची मुलगी अहिल्या सुंदर आहे, रूपवान आहे, तरुण आहे, चांगली आहे. मग जो पृथ्वीला पहिली प्रदक्षिणा पूर्ण करेल ना त्याला ब्रह्मदेव ती मुलगी देणार आहेत, म्हणून मी पळतोय. आता एवढ्या अंतरावर जाईपर्यंत पूर्ण झालं त्याचं. पळत राहिला तो, पळत राहिला. पण गौतम ऋषींनी एवढं ऐकल्यानंतर काय झालं माहितीये का? एक गोमाता होता, त्या गोमातेला 7 प्रदक्षिणा मारल्या. किती? 7 प्रदक्षिणा मारल्या. आणि जाऊन ब्रह्मदेवाच्या पुढे उभे राहिले. सर्वज्ञ असलेल्या ब्रह्मदेवाला सांगायची गरज लागली नाही, आपल्या मुलीचं लग्न त्यांनी गौतम ऋषींशी लावून दिलं. धापा टाकत ज्या वेळेला हा पळत पळत आला, इंद्रदेव त्याला रस्त्यातच माहित झालं की तू ज्याच्यासाठी मेहनत करतोय ना, ज्याच्यासाठी पळतोय ना दादा,
गेलं ते गेलं, हातचं निघून गेलं. म्हणे कसं जाईल, माझ्या पुढे कोणीही निघाला नाही, आत्मविश्वास आहे सगळ्यांच्या पुढे मी होतो. पण मग काय झालं हे ज्या वेळेला त्याला कळलं ना, तेव्हा त्याला कळलं की मी फुकट प्रदक्षिणा करत बसलो. गोमातेला एक प्रदक्षिणा मारल्यानंतर पृथ्वीला प्रदक्षिणा पूर्ण करण्याचं भाग्य प्राप्त होत आहे, तेवढं पुण्य प्राप्त होत आहे. आणि म्हणून हे जाणून गौतम ऋषींनी एक नाही 7 प्रदक्षिणा पूर्ण केल्या. किती? 7. आणि हा काटा काढायचा म्हणून इंद्रदेवाने ठरवलं की एक दिवस तरी मी हिच्याकडे जाणार. गौतम ऋषी अनुष्ठानाला गेलेले असताना इंद्रदेव आले त्या ठिकाणी त्यांच्या रूपामध्ये. ऐकताय ना? या 3ऱ्या अध्यायामध्ये बाबा एक 219वी ओवी आहे ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये. 3ऱ्या अध्यायातील 219वी ओवी. आणि ती 219वी ओवीमध्ये माऊली आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, आगा स्वधर्मू हा आपुला, जरी का कठीणू झाला, तरी तोची अनुष्ठीला भला देखा. ज्या धर्मामध्ये आपला जन्म झालाय, ज्या जातीमध्ये आपला जन्म झालाय, ज्या कुळात ज्या घरात आपला जन्म झालाय ना, त्याच्याविषयी स्वाभिमान पाहिजे माणसाला. आपल्या देवांविषयी स्वाभिमान पाहिजे, आपल्या धर्माविषयी स्वाभिमान पाहिजे. शेजारची काकू किती जरी सुंदर असेल ना, तरी आई एवढं प्रेम नाही करणार. शेजारची काकू किती जरी सोन्याने मढलेली असेल तरी आईची माया नाही देणार. पतिव्रता तिला म्हणतात जी आपल्या पतीच्या सुखात सुख आणि दुःखात दुःख मानते आणि जेणेकरून एक निष्ठेने जगण्याचा वागण्याचा प्रयत्न करते, तिला पतिव्रता म्हणतात. मला कोणाच्या मन दुखवायचं नाही, भावना दुखवायच्या नाही, तुमच्या अंतःकरणाला लागावं म्हणून मी बोलत नाही. पण आजच्या तरुण महिलांनी आणि तरुण मुलींनी या ठिकाणी जेवढ्या वृद्ध महिला बसल्यात ना, त्यांच्या कपाळाकडे बघा. त्यांचं कुंकू सांगतंय त्यांचा पती किती सामर्थ्यवान आहे ते. काय आज काही तरुण महिलांकडे बघितल्यानंतर आम्हाला आश्चर्याचा धक्का बसतो. एवढ्या तारुण्यात वैधव्य, मग नंतर कळतंय नाही सगळं काही आहे, फक्त घरी ठेवलंय. असो, आता इकडे काय झालं, गौतम ऋषीच्या रूपामध्ये तो आला. म्हणून नेहमी संत आपल्याला सांगत असतात, आपलं घर जसं असेल तसं. इतरांचा किती मोठा बंगला आहे त्यापेक्षा माझं घर मला प्रिय आहे. ज्या घरात माझा जन्म झालेला आहे, ज्या घरात मला दिलेलं आहे ते घर, तो संसार माझ्यासाठी चांगला आहे, तोच प्रिय आहे. पुढं सांगतो, कुठल्या घरात आपण जन्माला यावं हे आपल्या हातात नाही, आपल्या हातात नव्हतं. आणि लग्नाविषयी जर बोलाल तर आपण काय बोलतो, ब्रह्मदेवाने आधीच गाठी बांधलेल्या आहेत. प्रत्येक आई वडील आपल्या मुलीचं जमवताना चारही बाजू चौकशी करतात. कुठल्याच बापाला वाटत नाही की माझा जावई व्यसनाधीन असावा. कुठल्याच भावाला असं वाटत नाही की ज्या घरात माझी बहीण जाणार आहे, माझ्या भावजींनी व्यसन करावं, तो व्यसनी असावा. असं कुठल्याच भावाला वाटत नाही, कुठल्याच बापाला वाटत नाही की माझी मुलगी व्यसनाधीन झालेल्या एखाद्या मुलाच्या ताब्यात जावी. प्रत्येक भाऊ आणि प्रत्येक बाप हेच मनामध्ये बोलत असतो की माझ्या मुलीला, माझ्या बहिणीला 3 टाइम नाही 2च वेळेस मिळालं खायला तरी चालेल, पण ते समाधानात खाता आलं पाहिजे. तो मुलगा निर्व्यसनी पाहिजे, तो मुलगा निर्व्यसनी पाहिजे. ज्या घरात आमचा जन्म झालेला आहे, ज्या घरात आम्हाला दिलेली आहे लक्ष्मीच्या रूपाने मापट ओलांडून आम्ही ज्या घरात प्रवेश केलेला आहे ना, त्या घराचं मंदिर करायचं की स्मशान करायचं हे आमच्या हातात आहे. कोणाच्या हातात आहे? बरोबर आहे की नाही बाबा? आमच्या हातात आहे. तुम्ही त्याचं स्मशान करण्यासाठी प्रयत्न करताय की मंदिर करण्यासाठी प्रयत्न करताय, हे तुमच्यावर अवलंबून आहे. शेजाऱ्यांवर नाही, नातेवाईकांवर नाही, इतरांवर नाही, हे आमच्यावर अवलंबून आहे. आमच्यावर अवलंबून आहे. अहिल्याला ओळखता आलं नाही
आणि म्हणून काही वेळानंतर ज्या वेळेला अनुष्ठानाहून गौतम ऋषी आले त्यावेळेला वेगळ्या रूपात इंद्र पडत होता, तेव्हा ऋषींनी सांगितलं, अरे इंद्र काय पळतोय तू? तेव्हा तो मूळ रूपामध्ये उभा राहिला, नमस्कार केला, माफी मागायला लागला, क्षमा मागायला लागला. त्यावेळेला त्याला सांगितलं, तुला भग पडतील आणि हिला पती ओळखता आला नाही म्हणून हिलाही शिळाहून पडावं लागेल. काम धर्म नाही सोडायचा. आपल्या आयुष्यामध्ये 16 संस्कार सांगितलेले आहेत आणि त्या 16 संस्कारांपैकी महत्वाचा संस्कार जर सांगितला असेल तर तो म्हणजे शुभविवाह सोहळा, लग्न सोहळा. आम्ही बारसं मर्यादित मध्ये करतोय, आम्ही 5वी मर्यादित लोकांच्यात करतोय, आम्ही वाढदिवस साजरा मर्यादित लोकांच्यात करतोय. बाकीचे बरेच संस्कार आहेत बाबा, खूप संस्कार आहेत. अगदी जन्माच्या आधीपासून गर्भधारणा होते तिथून संस्कार आहेत, मेल्यानंतर पर्यंत हा सुद्धा संस्कारच आहे. अंत्येष्टी संस्कार बरं का. सगळ्यांमध्ये महत्वाचा संस्कार मानला जातो तो म्हणजे शुभविवाह सोहळा. नातेवाईकांना आम्ही आमंत्रित करतो, आम्ही आमच्या मित्रांना आमंत्रित करतो, आम्ही आमच्या ग्रामस्थांना आमंत्रित करतोय. कशासाठी? आमच्याकडचे पैसा भरपूर झाले संपावा म्हणून नाही, मोठेपणा मिरवता यावी म्हणून नाही, मोठेपणा दिसावी म्हणून नाही. आता त्याचं रूपांतर त्याच्यात झालं असेल, आपला तो विषय नाही आहे. पण ब्रह्मलिखित जी काही जोडी आहे, 2 परिवारात एकत्र येत आहेत त्या नातेच्या रूपाने, आज त्याचे साक्षीदार आपण असावेत, त्यांना शुभ आशीर्वाद आपल्याकडून लाभावेत, या निमित्तानं आपल्याला त्या ठिकाणी आमंत्रित केलं जात आहे. बरोबर आहे की नाही? या निमित्तानं आमंत्रित केलं जात आहे. आता त्याच्यात पण काय झालंय माहितीये का बाबा, निर्व्यसनी पोरा 30-30, 35-35 ची प्रत्येक गावात आहेत. त्यांची चुकी नाही, मी त्या मुलांना दोष देत नाही. आम्ही नाड्या बघत सुटलोय, आम्ही राशी बघत सुटलोय, आम्ही पत्रिका बघत सुटलोय, त्यांची गट बघत सुटलोय, त्यांचं गण बघत सुटलोय. बाबा किती वय आहे तुमचं? साधारणतः वय तुमचं 72. आई आहेत का? म्हणजे तुमच्या मिसेस आहेत? संसार व्यवस्थित चाललाय का? अजून पण तुमच्या आवाजातच का? आईच्या आवाजात? तुम्ही एकदा भग टाकली का आई? खरं आहे की खोटं आहे? सगळं गुण जमलं होतं का? पत्रिकाच नव्हती ना पत्रिका नव्हती. हा, पत्रिकाच नव्हती ना. तुमच्या वडिलांनी पाहायचं, तुम्ही जाऊन फक्त माळ घालायची. बाबा खरं आहे की खोटं आहे? खरं आहे ना. मग आज विचार करा, तुमचं वय किती बोललात तुम्ही? 72. 52 वर्ष झाली तुमच्या लग्नाला. मी ज्योतिषी नाही हो का? कमीत कमी 52 बाबा, कारण त्यावेळेला लवकर लग्न व्हायची, पण मी 20 वर्ष सोडून दिले तुमचे. चला, 52 वर्षे बाबांनी संसार केलाय, आजही व्यवस्थित आहे, टकाटक आहेत. आजही आई बाबांच्या पुढे आवाज करत नाही. पत्रिकेतले गुण जुळले की नाही जुळले हे मला माहिती नाही, पण त्यांच्या विचाराचे आणि अंतःकरणातले आणि मनाचे गुण जुळले म्हणून 52 वर्षे सुखी संसार आहे त्यांचा. सगळ्या प्रकारचे गुण, सगळ्या प्रकारच्या नाड्या जुळलेले, 2च महिन्यात घटस्फोट झालेले प्रकरण तुम्हाला दाखवतो. चला कितीतरी तुम्ही बघितलं पाहिजे. मी बोलत नाही, मी विरोध करत नाही. अरे पण 35 चे झाले तुमच्या घरात, अजून काय पत्रिका बघत बसल्यात? तुमच्या दोघांचे विचार जुळतात का बघा, तुमच्या दोन्ही परिवाराचे विचार जुळतात का बघा. रक्तगट दोघांचं चेक करा, डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि बिनधास्त लग्न करा. जी राहिलेत ना ती होऊन जातील आणि व्हावा ही आपली प्रामाणिकपणे इच्छा आहे. बरोबर आहे की नाही? कुठल्याच बापाला वाटत नाही की माझी मुलगी तशी राहावी, किंवा कुठल्याच बापाला असं वाटत नाही की माझा मुलगा तसा राहावा म्हणून. पण आम्ही गुंतलोय कुठे? कुठे गुंतलोय? बरं, दुसरा आपणच हा विचार का करत नाही? साखरपुडा घेताना आम्ही मुहूर्त पाहत नाही, आम्ही रविवार पाहतो, खायचा दिवस पाहतो. सहमत येत ना तुम्ही याच्याशी? साखरपुडा पाहताना, साखरपुडा घेताना बाबा 70% लोक मुहूर्त पाहत नाही, फक्त खायचा दिवस कुठला आहे त्या पाहतात. बरंच काय बोलण्यासारखं आहे, पण आता काय बोलणार इथं? समाज सुधरेल, समाज काहीतरी थोडाफार घेईल तर बोलून फायदा आहे. एकीकडे गणेश पूजन करता तुम्ही, दुसरीकडे खांडाखांडी करता, ते काही वाटायला पाहिजे तुम्हाला.
वाटायला पाहिजे काहीतरी. आणि हे नको, म्हणजे सुरुवात तुमची जर अशी बिना मुहूर्ताने होते तर त्यावेळेला तुम्ही मुहूर्त करता, त्याच मुहूर्तावर लग्न होतात का? मुहूर्त पाहता कशाला तुम्ही? मुहूर्त 11चा, लग्न 1ला. 1ला पण ना 2ला पण ना. त्यात ऐकली तरुण मंडळी तर बरी, नाही तर त्यांना जर अंगात आला त्यांच्या, नाही तेही जर स्टॉप पासून नाचायला सुरुवात केली तर 2 वाजलं समजा. बरं, मग ज्यांना तुम्ही आमंत्रित केले ते काय मूर्ख आहेत का 11 वाजल्यापासून तुमची वाट बघायला मंडपामध्ये? समाज कधी सुधरेल माहितीये? ऐका, समाज कधी सुधरेल? ज्या वेळेला 11चं लग्न पावणे 11ला नवरदेव ज्या वेळेला मंडपात येईल आणि ज्या मुहूर्त दिलेला आहे त्या मुहूर्ताला शेवटची मंगलाष्टका होईल ना, त्या दिवशी समजाचा समाज सुधारला. आता आपला नाईलाज असतो, आपण वाट बघत बसतो तिथे बाबा, त्या नवऱ्याची, नवरदेवाची, नवरीची वाट बघत बसतो. पण हा अनादर आहे. आपण ज्यांना आमंत्रित केलंय ना त्यांच्यासाठी हा अनादर आहे. आदर आहे का? हा अनादर आहे. असो, चला, बरेच काही गोष्टी आहेत बोलण्यासारख्या, आपल्याला वेळ कमी, आपण पुढे सरकूया. महत्वाचा विषय काय माहिती आहे का, की 16 संस्कारांपैकी एक संस्कार शुभविवाह सोहळा. लाखो रुपये खर्च करतो आपण, लाखो. नसल ना ऐपत काही करतो तो माणूस. काही करावंच लागतं आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला, काही करावंच लागतंय. बाबा खरं आहे की खोटं आहे? सर्वसामान्य माणसाकडे कुठे एवढे पैसे आले? मग मावशीकडून मदत घे, मामाकडून मदत घे. एवढं सगळं का करतोय माहितीये का? तो एक संस्कार आहे आणि त्या पद्धतीने आम्ही जगावं, वागावं, यासाठी सगळ्यांचे आशीर्वाद हवे असतात. आम्हाला सगळ्यांचे आशीर्वाद हवे असतात. मग आम्ही पुढे तिथेच एक निष्ठेने राहावं ना. काय आम्ही आमच्या संसारात किती एक निष्ठेने राहावं याचं एक साधं उदाहरण सीतामाई. राजकन्या होती, राजाची मुलगी, बरोबर ना? जनक राजाची मुलगी, राजाची सून, दशरथ राजाची सून आणि विश्वाच्या मालकाची पत्नी. पण जेव्हा श्रीराम प्रभूंना वनवास सांगितला ना, त्यावेळेला श्रीराम प्रभू एकाचा निरोप घेतात. बरं का माऊली, एकाचा निरोप घेत आहेत. आता चाललो बाबा, येतोय बाबा, येणार, येतोय. बरं का? असं करता करता सीतामाईच्या पुढ्यात जाऊन उभे राहिले आणि काय म्हणतात, अगं गेलो काय नाही आलो काय, 14 वर्षे अशी निघून जातील. कोणाची समजूत काढतात? सीतामाईंची, पत्नीची, त्यांच्या समजूत काढायची पद्धत बघा. गेलो काय नाही आलो काय, 14 वर्षे अशी निघून जातील. कसा जाईल पत्ता लागणार नाही, आणि इथे तुला काही कमी आहे. हे सगळे शब्द ऐकल्याबरोबर सीतामाईंच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि अश्रू भरलेल्या डोळ्यामध्ये श्रीराम प्रभूंकडे पाहत असताना सीतामाई म्हणतात, अजूनही तुम्ही मला वेगळीच समजता का? शरीराने जरी आम्ही वेगळे असलो ना, तरी मनाने आपण एकच आहोत ना. शरीराने जरी आपण वेगळे असलो तरी मनाने एकच आहोत ना आपण. आणि जिथे मनाने एकच आहोत ना, निरोप कसला घेता आता, जेथे राम तेथे सीता. जेथे राम तेथे सीता. जिथे तुम्ही असाल ना तिथे मी असेल. अगं पण कधी पायी चालली नाहीस तू, कदाचित जमिनीला पाय पण तुझा लागला नसेल. पालखीत फिरणारी तू, आन वाहणी काट्या कुट्यातून चालावं लागेल, चालेल. पंचभगवान समोर आल्यानंतर ग्रहण करणारी तू, कंदमुळं खाली लागतील, चालेल. चांगल्या प्रकारच्या आसनावर शयन करणारी तू, झोपणारी तू, तिथे दगडाचा उसा घेऊन पानांवर झोपावं लागेल, पर्णकुटीमध्ये राहावं लागेल, चालेल ना. जेथे राम तेथे सीता. 25-25 वर्ष लग्नाला होऊन सुद्धा भावांचा दम देणाऱ्या बायांनी जरा आदर्श घ्यावा ना. काय 30-30 वर्ष लग्नाला होऊन सुद्धा, म्हणजे मुलांची लग्न झाली तरी ती बाई बोलते, माझ्या बापाला जर सांगितलं तर तुझ्या घराला दगड पण ठेवणार नाही. जरा सीतामाईचा आदर्श घे बाय. महिलेने आपल्या घरात कसं राहावं,
बघा, हा दुसऱ्या विषयावर चाललोय आपण. अर्थ झाला, कामावर चाललोय. धर्म सोडू नका, धर्म सोडू नका. कुठेतरी फिरायला गेलोय मी आणि माझ्या बरोबर भलतच कोणतरी आहे, भीती असेल ना, भीती असेल की नाही? गावातलेच कोणतरी आलेत की काय, ओळखीचाच कोणतरी दिसतो की काय, फिरायला लावलंय घरी इकडे. आणि जर माझीच पत्नी असेल तर अरे बिनधास्तपणे कोणी का असे ना का, उलट गावातली भेटतील तर चांगली होतील, ओळखीचं मिळेल तर चांगलं होईल. त्यांनाही कळेल की आम्ही इकडे फिरायला आलोय ते. धर्म सोडू नका, धर्म सोडू नका. आणि पतीने जर राहायचं असेल तर श्रीराम प्रभूंचा आदर्श घ्या ना. एक पत्नी, एक बाणी आणि एक वचनी. श्रीराम प्रभूंचा आदर्श घेतला पाहिजे आम्ही. शूर्पणखा लक्ष्मणाकडे जाण्याच्या आधी श्रीराम प्रभूंकडे आली, बरं का. मेकअप वगैरे करून मस्त की सगळं काही तिचं असेल त्या रंगढंग करून आलेली. तिच्याकडे बघितल्यानंतर तिचे ते चाळीसुळे बघितल्यानंतर श्रीराम प्रभूंनी सांगितलं, ए शूर्पणखा, तू लाख सुंदर असशील तुझ्या पतीसाठी, माझ्यासाठी विश्वात जर कोणी सुंदर असेल तर माझी सीता. ऐका, हा विचार ज्या दिवशी प्रत्येक पुरुषाच्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल ना, त्या दिवशी अत्याचार थांबल्याशिवाय राहणार नाही, अत्याचार घडणार नाही. अत्याचार थांबला जाईल त्याच दिवशी. आज 3-3, 3.5 वर्षाच्या मुलींवर अत्याचार होताना मला पाहायला मिळतात. तो रावण परवडला असं कधीतरी वाटतंय आम्हाला. रावण परवडला का? माईला नेऊन, सीतामाईला नेऊन कमीत कमी त्यांनी अशोक वनामध्ये ठेवली होती. ऐकताय ना? पण आज 3-3, 4-4 वर्षाच्या मुलींवर जर अत्याचार होताना जर आम्हाला पाहायला मिळत असतील तर हे रावणांना ठेचायचे कधी आणि यांच्या वृत्त्या बदलायच्या कशा? कशा बदलायच्या यांच्या वृत्त्या? परिवर्तन घडेल का? घडेल परिवर्तन बाबा. आणि परिवर्तन घडलं पाहिजे म्हणून हे प्रवचन आहे. परिवर्तन घडलं पाहिजे म्हणून प्रवचन आहे. एक पत्नी, एक बाणी आणि एक वचनी, बरं का. म्हणून धर्म सोडू नका. जिथे देव, अग्निदेव, सर्व नातेवाईक सगळ्यांच्या साक्षीने जिथे आपण 7 फेऱ्या मारल्या ना, तिथे पतीने एकनिष्ठ राहा आणि पत्नीने एकनिष्ठ राहा. तुमच्या आयुष्यात तुम्हाला कधीच कुठल्या प्रकारचं दुःख भोगायला लागणार नाही. कुठल्याच प्रकारचं दुःख तुम्हाला स्पर्श करणार नाही, कुठल्याच प्रकारचं नाही. अर्थ झाला, काम झाला. आता आपला मुख्य विषय मोक्ष. कारण आपण 3ऱ्या अध्यायातील 80वी ओवी घेतलेली आहे. देखा अनुक्रमा आधारे स्वधर्म जो आचरे तो मोक्षो तेणे व्यापारे निश्चित पावे. मोक्ष म्हणजे मोकळा झाला, मोकळा केला. बांधलोय कशाने? वासनेने, विषयांनी, अज्ञानाने, मायेने बांधलोय आम्ही. आता आम्हाला मुक्त व्हायचं आहे, मोकळा व्हायचा आहे ना. कशासाठी हा टास्क चालू आहे आपला? कशासाठी हा प्रयत्न चालू आहे आपला? मुक्त होण्यासाठीच ना, मोकळं होण्यासाठीच प्रयत्न चालू आहे ना. मग मोकळं होता आलं पाहिजे, मुक्त होता आलं पाहिजे, बरं का. आम्ही स्वतःहून जर बांधलेलो आहोत ना, तर आम्ही मोकळं होण्यासाठी स्वतःहून प्रयत्न केले पाहिजे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा. माऊली काय म्हणतात? आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे की. ही बंधनं जर आम्हाला तोडायची आहेत ना, तर आम्ही स्वतः हातपाय हलवले पाहिजेत. आम्ही स्वतः काय केलं पाहिजे? मोकळं होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आम्ही स्वतः मोकळं होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, बरं का. विषयाने आणि वासनेने बांधताना, बद्ध होताना माणसाला काही वाटत नाही, सहज बद्ध होतो. मला सांगा, तुमच्या गावामध्ये 12 खडी यावी, आपल्याला क ख ग घ कळावे, मुळाक्षरांची ओळख व्हावी, अंक गणित शिकावं, अंकांची ओळख व्हावी म्हणून शाळा आहे की नाही? आहे ना, शाळा आहे ना तुमच्या गावात. कितवी पर्यंत आहे बरं? 7वी पर्यंत. अरे वा, मस्त. 7वी पर्यंत शाळा आहे तुमच्या गावामध्ये, बरोबर आहे की नाही? आणि आमच्यासारख्या आध्यात्मिक क्षेत्रातील माणसाला समाधान मिळावं, शांती मिळावी म्हणून कुठेतरी निवांत बसता यावं, देवाचं नामचिंतन घडावं. म्हणजे मंदिरं पण असतील गावामध्ये. येतानाच मला हनुमंतरायाचं दर्शन झालं, अगदी मस्त जवळच मंदिर आहे, मारुतीरायांचंच ना. अजून काही मंदिर आहेत का गावामध्ये? आहेत ना बाबा. आम्हाला शिकता यावं म्हणून शाळा आहेत,
आम्हाला ध्यानस्थ भगवंताचं नामचिंतन करता यावं, देवकार्य देशकार्य घडावं, धर्मकार्य घडावं म्हणून आमच्या गावामध्ये मंदिरही अनेक प्रकारची आहेत. बरं, मग तुमच्या गावामध्ये कुठे अशी एखादी शाळा किंवा क्लास घेतला जातो का? ज्यांना तंबाखू खायचे आहे त्यांनी आमच्याकडे या आणि मग चुना किती घ्यायचा, बरं ती घेत